चला गाडच आहे ना साखरपुड्याला जायचंय पण जवळ नाही जायचं लांब जायचं यावल्याला पार. हे पोरे कुठे जाऊन बसलंय. हे पोराला सांगून जावं लागेल नाही तर दिवसभर भटकत राहते इकडं तिकडं. हो पिल्या अरे इकडे या घरी. अरे मला बा साखरपुड्याला जायचंय लवकर ये. आईला जिकडे गेला का तिकडेच बस दिवस 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 तिकडे राहतो गाडचा. मकर गबाळ झालं याच्यात नुसती आवाज देते बा. डावळा बैल माझा नंदी व दादा डावळा बैल माझा नंदी डावळा बैल माझा नंदी व दादा डावळा बैल माझा नंदी. पुरे काय आहे नाजूक. जिकडे गेला का तिकडेच राहतो गाडचा. घराची कळकळ नाही त्याला काही नाही का म्हाताऱ्याला कुठं जायचंय का काय. आजूक आहे ना पुऱ्या गाडचा. दादा का अरे काय करतात तिकडे. बिट्ट्या कोणीच होतो काच्या मकाच्या का दादा काय करतात तिकडे. अहो म्हणलं 2-4 बिट्ट्या आणू हा बुजू घरात. हा का अरे त्या कवळे आजूक. मला आवडत दादा त्यानं रक्त वाढत. बरं बरं झालं आला. बरं मी आता येवल्याला चालेल साखरपुड्याला. कोणच आहे तुला काय करायची इकडे घरदार सांभाळ व्यवस्थित. दादा हा तुम्ही कायम गावाला येणार या. मग आता काय करू तुला घेऊ येऊ का. मी जातो ना मग तुम्ही तुला काय माहिती तिथलं तुला कोण ओळखील. ते म्हणतील ना बाबारावचा मुलगा आहे. अरे हा पण तुला अजून ओळख नाही ना बाहेर. मग ओळख कवा दाखवून द्या ना. आम्ही मेला का मग तो कसं सगळं मग तोच इंडत राहायचं. साखरपुड्याला झाला का मौती मौती झाल्या का दहावे झाले का लग्न. दादा हा तुम्ही सगळ्यांच्या साखरपुड्याला जात्या लग्नाला जात्या. हा मग एका दिवशी पिशी तर काय आला काय आणा ना मला गोड आवडत. कुठून त्या कार्यक्रमातून. मग म्हणजे मी आता लहान पोर आहे काय पिशी न्यायची पिशीत घालून आणायचं. तुम्ही आणणार नाही का लेकरासाठी आणणार. अरे तुला येता येता इकडून सायकडे मधून आणील काय 1 किलो लाडू आणि वाटलंच तर. काय दादा आणती नाही तुम्ही. मग तुला काय आणू. मला आहे ना हा गुलाबजाम आणा. खाशील का. हा बरं मग आणील. हा आणच्या हा मग जाऊ का मग मी घरावर लक्ष राहू चांगलं. हा. हा हा दादा मला करमल का हो घरी. अरे बिल्ले विचारा रे ना. तुम्हाला आता यावला काय जवळ आहे. त्याला काय गाडी लागली बस लागली का अर्धा तास येऊ लाग. असं का. हा 2 तास कार्यक्रमाला लगेच अर्धा तास इकडं म्हणजे 4 तास घरी. हा येऊ का. हा या लक्ष राहू दे बरं का आता राहणार जाऊ नको. दादा हो काय ते खाल्ल्या मळ्यात डुकर आले होते. अरे डोकरं पण आता इकडं घरात काय नाही कुलूप लावून जा. नाही जाऊ नको इकडं आपल्याला पाचार आहे रस्त्याच्या कडाला घर आहे आपल्या जरा कोणी येईल एखादं वस्तू नेली एखादी मग काय करशील. असं हा बरं का जरा चारा पाणी कर जाऊ का. नाही डावला बागला झाला आज दादा. जा जा आईला या म्हाताऱ्या ना फार खाली पायची निशाणी आणली मला. मला म्हणतो कुणीकच जाऊ नको येच राखण कर. हे म्हातारं आहे ना सारखं बाहेर पड केले खायला. एखाद दिवशी मला म्हाताऱ्यानं संग न्यावं मग मला ओळख होईल ना पाहुण्या रावळ्यांची. म्हातारं उठलं का सुटत मला म्हणतो रागर. हे आता दादा गेले काय नो जाऊ गेले आता जोडीदारांना फोन करतो पत्ते खेळायला या मळ्यात. हा थांब. लागला हॅलो मधभाऊ बोल. कुठं आहे रे. इथं ऊसात आहे. ऊसात काय करतो. गबाळ काढितोय. हे मग ये ना दादा नाही आज घरी. कुठे गेले. दादा गेले साखरपुड्याला. मग येऊ काय आता. ये ना मग पडीत आपण खेळत बसू. पडीत. हा बरं आलो लगेच. 2-4 जोडीदारानं. बर घेऊन आय 2-4 आण. ठेवू का. हा या बाय हा 100 रुपये डाव लावू आपण. 100.
बरं ठेव आलो लगेच. ये हे येऊ राहिला मधू भाऊ, तो बरोबर माणसं आणील त्याचे जोडीदार. म्हातारा येऊस तो कवय खेळ आपण. काय हो, कुठं चालले? अरे आलो 5-10 मिनिटात आलो मी. आणि फोन कोणाचा होता? जोडीदाराचा फोन होता ना. नक्की का काय? हा मग गबाळ काढायचं सोडून कुठे चालले तुम्ही? आता फोन आला होता मग आलो 5-10 मिनिटात आलो म्हणलं ना तुला मी. नाही इकडे गबाळ काढ, तिकडे काय काम आहे? आता तू काढी ना, तू काढ तवर मी आलो लगेच. एक सरी धर आता ही. एवढं लगबगीने चालले कुठं मला काय समजा. तुला काय करायचंय त्याच्याशी? मी कुठं चाललोय तुला सांगितलं ना. मला मी जर कुठं चाललो तर मला प्रश्न विचारायचे नाही म्हणून. का बरं? का बरं म्हणजे मी थोडं पाणी पिऊन आलो, मला ताण लागली. मग लगेच 2 मिनिटात आली पाहिजे येड. हा 2 मिनिटात आलो लगेच. तो काम कर जरा, ते गाबाळ पटापटा उपट जरा. काम सूर्य नुसतं निमित्त पाहिजे निघायला उसातून बाहेर. बाई हा माणूस एवढा अचानक कसं काय गेला बाई? काहीतरी हायच म्हणूनच गेलं. पाहतेच जाऊन मी आता माग जाते. आईला मधूला फोन करून अर्धा तास झाला. एवढा वेळ लागत होता त्याला यायला. आईला काय बघ कवाच बसलो बोलता साहेब. कोणाशी बोलतोय? अरे तुझीच आठवण काढली. तुला अर्धा तास झाला फोन कर. अरे काही गोष्टी राहते बाबा म्हणून वेळ झाला. काय तुला काय बारीक सारी गोष्टी सांगत बसू? नाही तो घरचं काहीच सांगू नको. आम्ही गबाळ काढित होतो नवरा बायको उसामध्ये. उसात घुसले होते काय? मग काय करतो आता, बाया बेटा ना. अरे इकडे गावातल्या बाया होते. ते जाऊ दे मोर दे. बरं कुठं बसायचंय ते सांग. पत्ते खेळायचे. मग तुला माहिती ना पत्ते मानल्यावर आपल्याला दमच निघत नाही. बस इडच इथं हा चटई टाकी तुम्ही. कोणती ही का? हा धरा हा फोन माका देन मी टाकी. तो फोन तो कश ठेव भाऊ, परत म्हणशील चोरला तो. इथं टाकू का चटई? टाक टाक टाक. क्या तानेले काय? कॅट आहे ना त्या दोस्ताला आणायला लावलाय मी. असं आहे का? बस ही उशी काल आणली रे. नाही ते काय झालं मला आपले जोडीदार काय म्हणा मधुभाऊला मुळ्यात उठलं. म्हणजे तुला माहित झालं का? हा म्हणून आणली तुला. नको 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 ठेव तिकडं. बर बर ठेवतो मी. बस क्या तुम्हाला कोण येऊ राहिला? येऊ राहिले जोडीदार. थोडा दम काढ. तो बाप कुठे गेलाय? साखरपुड्याला गेलाय. आता का येईन? आता संध्याकाळी 4-5 वाजता. हा मग टेन्शन नाही आपल्याला काही. आत्ताचे वाजले 2. इथं जिंकून आहे 100 रुपयाचा डाव. 100 रुपये डाव. बर बोलून तुझे जोडीदार. तो फोनवरून फोन कर बरं. कर तूच कर. दाबतो पाय. हॅलो अहो या ना लवकर या ना. पिनून मीच आहे कोण नाही घरी. या ना तुम्ही. या ना मी आहे ना. तुम्हाला काय करायचंय? या लवकर या. काय म्हणते? येऊ राहिले. बर. बरं काय जेवण बिवण केलंय ना? मी जेवण केलं. जेवण केलं हा मग तुला फोन लावला. घुगे इकडे या. काय हे मधूचा फोन आला होता. काय म्हटले? मधूचा फोन आला होता जाऊ पिण्याच्या घरी. बर कशाला? बसू पत्ते खेळत आता 1 तास 2 तास. हा का? चला मग. चला. अरे पण तो पिण्याचा बाप लय बेकार बरं का भाऊ. नाही घरी नाही तू. नक्की? नक्की. मग ठीक आहे हो. कुठे गेला? कुठे जायला बाहेर साखरपुड्याला. हा मग ठीक आहे मग बसू. चाल मग. मधुभाऊ बोल ना. अरे कावा येणार यार. इकडे मांडी घालून बसला. कळ काढ ना. येतील ना. अरे काढता माणसं गेली. तू नाही जायचं आवर. तू लोकाला पहिले आम्हाला पुढं घालशील. ते बा आले पाय. आली का? हे काय या एवढे जिकी आले तुम्ही. गावाची वाट पाहतोय. लय ताबडतोब आलो तू. घुगेला टाइम लागला. हो गुगे बसा. बस
गोगे साहेब बस. हे तुम्ही फोन केला ते बरं झालं बरं का मग काय झालं? हा ते आता आणला लगेच तिकून. बसा तुम्ही बसा. हा हा. तर म्हातारा घरात नाही ना. नाही हा मग ते ठेव. म्हाताराही ना साखर पुण्याला गेली. बर याचं म्हातारा घरी असतं तर मीच तुम्हाला फोन केला नसता. हे बरोबर त्यांनी आहे. सांगितलं मला. नाही मला हे बोलले हो माक द्या पिसाया. होय पिसण्या गापा गप. पिशितो ना पत्ते तुम्ही जुने घेऊन आले काय नाही, माहिती. मग आता काय करणार नवा कॅटच भेटला नाही तिथं आम्हाला गाई गाईच. घुगे तुम्ही एखादा कॅट तर घेऊन यायचा ना नावा. अहो काय वावरात पाणी भरीत होतो यांचा आवाज ऐकलं चला म्हणे चला इकडे मग मी ऊसातून बाहेर आलो म्हणलं का हो? चला पत्ते खेळायला जायचं. हे जर का बाबूराव आला बो. ए आईला काय डावे आला. एकच नंबर. थाप तू घेशील माय. बरं तात्या 100 रुपये डाव आहे बरं का. हो बरं का घुगे. चालेल चालेल. चालेल. बरं 100 पॉईंटचा गेम आहे हा. वारायला सुटले बा आज. लय वार आहे. संपला तुमचा विषय. चांगले पत्ते लागले का नाही याला. त्याच्यामुळे गुलक्या टाकू राहिला. घ्या. घ्या घे रे पिण्या पटकन लाव ना पत्ते तुला लय येळ लागत बा. घेतो घेतो. कोणचं टाकलं राजा? राजा घ्या ना घ्या. एकच नंबर पान दिलं बा. बाई इकडं का डाव रंगलाय का ना पत्त्यांचा. पाती जाऊ. पडन पान. हा सोडी तो दम काढा. त्यावर लय टाइम लागला. घ्या बा आता सुटलो ना मी. सुटले. टाका हो टाका ना. हा. वा 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 चांगला डाव रंगला इडवतो. घ्या, राणी तू काल आली इथं. राणी घ्या. मी काल आले म्हणजे तुम्ही पाणी प्यायला इड आले काय. हा ताण लागली होती पण आता ते म्हणे घरात पाणी नाही मग बसा म्हणे 5 मिनिटं. तुम्हाला बाण येले करते येते हो? तू गबाळ काढायचं सोडून इथं काल आली ते सांग. अहो तुम्ही गावा काय सोडून इथं काल आले ते सांगा. तुमचं इकडं काम काय. हे कोण माणसं आहे. हे माय जोडीदार आहे. म्हणजे आता कामधंदे सोडून आता येऊ दे करायचे काय. तुम्ही घरी चला तुमचा भेद पाहते. तू जा मी आलो लगेच. मी कुठे जाऊ. तुम्ही उठाय द्या का. माल नाही यायचं तू तुला जाय म्हणलं ना. ते पत्ते पिचकाटा आधी पिचकाटाचे पत्ते तुम्हीच खेळा आम्ही चाललो. चला चला उठे लवकर. ए, नंतर येतो हा. हा. पिनू भाऊ कोण होती ती बाई. अहो मधूची मंडळी होती बाई. ये बाबू ये दादा तुम्ही पिसा बा. यायला नाही, बरं नाही, डाव आता- रंगला होता राव. पिसा तिकडून. मी पिसू असं. चांगला डाव रंगला होता मग आता काय करायचं ती मध्ये खेळतात काय. मग आता अरे, पण ते येतो म्हणला बरं का. हो नाही तोपर्यंत आपला डाव चालते. नाही मधू भाऊ येतो म्हटला भाऊ. ती काय बोलली माहितीये का. हा ना दाखी म्हणे तुम्हाला घरी गेले हो. ती मधूची बायको होती बाबू लय खट्याळे. पाहिलं ना ते मनगड धरूनच गेली भाऊ. आता मधूचा भुगाच होईल काय तू घरी गेले हो. बघा नाही हा? एक दिवस लाटण्यानं मारेल मधूला. ये बाप रे. ती मधूची बायको आली मनगड धरून घेऊन गेली पण आता कोणी दुसरं तर नाही येणार ना भाऊ. नाही येणार तुम्ही पिसा. नाही तर मग जायला घरी निघून नको भाऊ मला नाशिकला जायचंय. हो गोगे मामा हा. मी आहे नीड. मग ठीक आहे भाऊ तो भरोशावर हा. हो बिंदास छापा. मग खेळायचं का ती काय नाही. मुआ. व्यवस्थित हा. 100 रुपये. अलगाडचं निम्या रस्त्यातून मी यावं लागलं परत मागं. शीतल कुट्यानं फोन केला का बाबराव तुमच्या पोरानं जुगार मांडली घरा पुढं तुमच्या. हां पाहतो जाऊन. हो गुगे गुगे बोला तुमच्या 500. बर बरोबर टिप रे बाबा. तुमच्या किती माहिती किती सांगले ना तुम्ही. चांगली. कांगणे का. हो पिन तुंगाच जास्त आहे. हा का. हा. काय चालू आहे.
कुठले रे तुम्ही? ए टोपडे कुठला आहे? आम्ही हा? इथलेच आहे ना, हा सावधलेच आहे ना. तू रे? कोण? तो मी त्याच्या गोगे साहेब आहे. ये म्हणजे मी साखरपुडे चाललो आणि तो ये माग यायला बोलून घेतला काय? दादा हा तुम्हीच संध्याकाळी येणार होते ना. येणारच होत संध्याकाळी. काय झालं निम्या रस्त्यात गेलो. हं. शीतल कुठे नाही का, हो हो तिचा फोन आला मला. आपल्या मळ्यात हा काय हो? ते म्हणा बाबराव तुम्ही कुठे म्हटलं घरी नाही म्हणलं साखरपुड्याला चाललोय. ते म्हणा काल जात्या मागे या म्हण काय तुमच्या पोरानं डायरेक्ट जुगार मांडली म्हणा घरापुढं. हा खरे ना आलाय का? ये त्यांचे करतो का मी बाहेर गेलो? खरे तुम्हाला काही पोरं सोर आहे की नाही? नाही, आम्ही चाललो. नाही तुम्ही नाचवायला निघाले का लोकांचे करा? नाही हा? बोलवलं, फोन केला होता म्हणून आम्ही आलो. हा का काला केलता? मला काही पोरं सोर आहे की नाही? आहे ना. मग तुम्ही असे बसताल का तुमच्या पोराच्या संग पत्ते काढायला? काय याला फोन केलता काय? कोणा तुम्हाला? खरे का या दादा कधीच केलं नाही मी कोणाला फोन. नाही मग कसं काय तो नाव सांगा ते? हा हो कच काय बोलले तुम्ही? तू तर उद्या जमीन ओपशील वाटोळ करशील. हा तुम्हाला कोण म्हणलं दादा? काय कोण म्हण? मला शीतल कुठेचा फोन आलता. काय म्हण? ते म्हणा बाबरा तुम्ही कुठे म्हण. काका खरं सांगू का? काय मला मधुभाऊचा बी फोन आलता. मग तो मध्ये होता किडे खेळायला. हा त्याची क्या? बायको आली, त्याची बायको आली मनगट धरून घेऊन गेली त्याला. हा पहा बरं मग. तेव्हाच मी याला म्हणलो आम्ही जातो ते तरी मला शंका आली म्हटलं शीतलला मला फोनच कसं काय केला? नाही ती बाई लय खराब दिसली हो मला अहो घेऊन. बरोबर आहे. चाल म्हणजे घरी मग उगाच करते. जुगार खेळणं चांगलं आहे का? नाही, चांगलं हा? नाही हो. तुम्हाला सुद्धा लाजा वाटल्या का? हा? माफ माफ- माफ करा अरे काका. शाळे सोडते तुम्ही पार पिकले ना. हा समजून सांगाय त्याला. अरे तू म्हण दादा पार संध्याकाळी येईल म्हणे. हा मग आता बरी गंमत आहे आता काय. हा येणार नाही म्हणे आता. आता कशी आमची बेइज्जती झाली राव. मला माहित नव्हतं ना. काय माहिती नव्हतं जातो भाऊ मी. मधुभाऊच्या बायकोनं लावली पिन आता म्हाताऱ्याला. आता काय करते? काय करणार आता. म्हातारा आणत काय मला हे कळत नाही. चला उठा तू उठ रे. हो चल फेक ते पत्ते तिकडे जायचं आहे सांगत कुठं थांब नको माघारात. उठ पटकन उठ लवकर. तिकडेच राहायचं माझ्याजवळ नाही राहायचं. मी उठ हा जायचं आहे सांगत. ओ दादा मला उठ लवकर उठ. कोण सांभाळील? तुला काय सांभाळणार आहे? जाय चल निघ निघ नाही ते काय लाता तितकं निघ म्हणलं तुला. मग आता कोणच तिड तिकडेच कर तिकडेच राह कोणा काही पण निघ. तो जोडीदार आहे पत्तेवाले तर मध्ये काही राय कोणा काही राय. निघ पाहिला निघ. हे बाय लाता तितकं निघतो का तू? ओ दादा अरे अरे उठतो का? हे बाय मा बापा जमीन जागा इड. उठ बाय गाच का तितकं तुला आता. उठ लवकर उठ. दादा तर लय बिघडले. उठ बा डोकं तापू नको तुला काय सांगतोय. दादा मला तिकडे कोण म्हणते? काय सांगण्या का जाय गोग्या का जाय. होय पळ पटकन. अरे उठ रे. ओ दादा ओ यायला बाई तुला गोळच घालेल नाही तर तुला तुला काय वाटते ते माणूस म्हणते चला बा निघतो का तू आता? हा दादा ओ चपला तर गाऊ द्या निघ ना. पटकन. दादा उठ मग उठ पटकन उठ मारू नका ना मारू. उठ. तुमचं हात लागतो. हा उठ लवकर उठ मग उठ. आणि आबा ये पत्ते तुम्ही खेळशाल का? तिकडे जा करता पत्त्याचा. मला नाही शोक पत्त्याचा. उचलते निघ. हा, दोन हा निघ चप्पल. हा निघ पटकन. पत्ते खेळतो नाटके करतो. हा मला वाटलं होतं तुम्ही बाहेर गेले म्हणून इकडे हम्म. झक मारले. म्हणजे मी बाहेर गेलो तो येऊ ते करायची है ना. आता त्या का बरं झोप नाही घेता आली की तुला घरात? हा यांनी फोन केला दादा. यांनी केले का? तुम्हाला हा ते म्हणले गो खाशील का? नाही का? मग देख पटकन नको मला बोल बा शिकू मला बोल. दादा मला उचकून दे. देख देख दादा माशिवाय ए. तुम्हाला फोन- देख नालाय का हे यायला काय बरं पोराच्या रावा गाडचं. हे काय चटई बिटई टाकली काय भारतीय बैठक टाकली. आयला पण ते येणार लाजा वाटलं पाहिजे बा. हा का त्याच्या बापाचा स्वभाव कसा आहे काय आहे आपल्याला बोलल हां त्याच्या पोऱ्याबरोबर. हां पण यायला फार लाजच वाटल्या कुशाला येण्याजवळ येऊन बसत ते पत्ते खेळत. हा अरे काय लोकांनी धंदे मांडले एखाद्याचं वाटोळ होत चाललं मग त्याचं वाटोळच करायचं. हे हे चल पोराने परत घरात हे काय पसारा घालून ठेवलाय पावा लागल.
खायला काय जमा नाही. आज मुलगा बापावर कंप्लेंट करतो. काय बापाचं नाव सांगितलं होतं त्यांनी? बाबूराव तुंगार. कंप्लेंट देणारा मुलगा विनोद तुंगार. चला काय आपल्याला साहेबांनी सांगितलंय. जा बाबा काय ते बघ पहिलं. आता जातो बाबूरावला तर घेऊन साहेबांकडे गेलं पाहिजे. बाहेर तर कोण काय दिसेना झालं इकडे. घरात आहे का कोण? घरात आहे का कोण? कोण आहे? पोलीस. हा? पोलीस पोलीस? या बाहेर. काय हो? काय हो? लय अचानक. बाबूराव तुंगार तुम्हीच ना? हा. तुमच्याकडे चालूय. काय हो? बसा या. बस. काही पाणी बिणी आणू का तुम्हाला? पाणी वगैरे काही नको. बर काय? पाणी प्यायला नाही आलो मी. मग तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. कोणा केली? कोणी केली? तुमच्याच मुलानं केली तक्रार. पोराला? हा. खबर? तुम्ही त्याला मारहाण केली हा आणि घरातनं हुसकून पण दिला ना? हा उचकून दिलंय. हो. का बरं? म्हणजे हा तुमच्या गाला का? मग पण आता मी त्याला फक्त घराच्या बाहेर काढून दिलं. पण काय कारण आहे घराच्या बाहेर काय काढायचं? कारण तुम्हाला एक सांगतो ऐका. मी आता सकाळी 11 वाजता इकडून साखरपुड्याला चाललो होतो येवल्याला. बर. त्याच्यात काय झालं तो म्हणत चालेल म्हणे दादा जा. म्हटलं घरावर लक्ष राहू दे बरोबर आहे की नाही. मग तो म्हणत जा दादा तुम्ही निवंत कधी यायचाल. म्हटलं मी 6-7 वाजेपर्यंत येईल. अहो मी कुठं निम्या रस्त्यातच गेलो. निम्या रस्त्यात गेलो मला शीतल कुट्याचा फोन आला. फोन आला? हा तो मधू कुठे नाही का त्याची बायको. हा हा. तिने फोन केला. ते म्हणा बाबराव कुठं हो तुम्ही. म्हटलं बाई मी साखरपुड्याला चाललो आहे निम्या रस्त्यात आहे बसमध्ये. ते म्हणा पुढं नका जाऊन मागायच्या. म्हटलं अर्जंट फोन आला म्हणून परत मागं रिटर्न फिरलो तर मग घरी येऊन पाहत होतो पत्रे डाव चालू इकडं. हे म्हणा चट्टे तशीच आहे नाव. इथं मग म्हणजे जुगार चालला होता का काय? जुगार आता काय सांगा. कोण कोण खेळत होतं? अहो काय सांगायचं मधू कुठे एक हा. आणि ते 2 कोण आले ते तो कांगण्या तो गुग्या हा. आणि सांगा मग असं पोर जर इकडं जुगारीचे डाव मांडते आपल्या दारापुढं मग याला घरात ठेवू का बा चोपाळायला टांगू मी सांगा ना. हा हायला पोरग तर म्हणाल मला बापाने मारहाण केली आणि घरात हाकलून दिलं. मग आणि जुगाराचं काय सांगितलं नाही? सांगा बरं मला तुम्हीच सांगा. कोणता बाप आहे एवढं सहन करणारा. हा म्हणजे पोराला जुगार खेळून देऊ का दारापुढं? हो जुगार तुम्हाला माहिती आहे ना? हा हा गंगाराम हवालदार ज्या दिवशी या गावात पाय टाकला हा तिथनं अख्ख्या या गावामध्ये जुगारबंदी झाली सांगा बरं मग आता तुम्ही. हा? आणि इथं जुगार चालू आहे. हा मी नसलं का लगेच बोलून घेतो मित्र आहे ना त्याच्या. काय म्हणता? तर काय सांगा नाही नाही केलाय ना त्याला फोन लावून बोलून घ्या तुम्ही वाटलं सर समोर. तरी म्हटलं माझ्या दारात अजून पोलीस येईल नाही आता काय सांगा. खरं का खोटं केलं पाहिजे मला हो पण. हो हॅलो. हा पिनू तुंगार ये लवकर तुझ्या घरी. हा तुझा बाप आहे इथंच ताबडतोब ये. येतोय तो. का मग तो कुठे आहे? पोलीस स्टेशनलाच आहे तो. मग तिथे थांबेल का तो? हा तो म्हणला माझ्या बापाला पहिले घेऊन या कुठं पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला. पण माय काय चूक आहे तुम्हीच सांगा. तुम्हीच सांगा. नाही नाही बरं का जुगार खेळतोय म्हणलं मारहाण केली ही बरोबर आहे. मग अहो नाही झाला असता नसता झाला ना तो परवडला असता मला. आता काय सांगा लय वाईट नाद लागले पोरायला. प्यायचा आहे नाद आहे परत. दारू पण पितोय का? आता काय सांगावा सांगा. अहो, तुम्हाला कळायला पाहिजे ना पण. आता काय करू आता लहान आहे का तो? हा? कशाला त्याला पैसा द्यायचा? काच कपडा तू काढून येतो गपची पावाल्या काय सांगा त्या. हा? मग पैसे घरात ठेवायचेच नाही ना बँकेत ठेवायचे. कळत नाही का तुम्हाला? नाही आता उद्यापासून बँकेत टाकून देतो कारण कसं आहे या पोराने मला पार आउट करून टाकला आता. अहो, एवढं जर पोरग बिघडलेलं आहे तर अजिबात घरात पैसा ठेवायचा नाही. नाही आता नाही ठेवणार. कशाने पिकलाय? उन्हाने पिकलाय का तुम्ही? येऊ द्या त्याला त्याचा बेतच पाहतो मी. नाही पहा बा समजून सांगा चांगलं. जेवढं झट करतील तेवढा झट करा तुम्ही. हा तो मग अंगाला बिलगतो डायरेक्ट. म्हणजे तुमच्या अंगावर येतो का? मग पेल असले हो. लयच बसते मग त्याला. तो म्हणतो तुला मारूनच टाकेल दादा. हा नादी कोणाच लागतो म्हणतो. म्हणजे बापाला धमकी देत मग नाही नाही त्याचा आहे ना. नाही तर मला खरंच पोरावर विश्वास होता हो. पण एवढं 4 महिन्यात लय बिघडलं महापौर. एकुलता एकच आहे का? आणि तेवढंच एक आहे हो. काय सांगायचं. हा आणि त्याचं काय झालं माहिती का हे जोडीदार आहे नासावल्या करा. महापौर खरंच 4 महिन्याच्या आत आहे ना चांगला होता. पण 4 महिन्यामध्ये या पोरा संघ या जोडीदारा संघ बसून आहे ना पक्का पूर्ण बिघडला. जोडीदारांनी नाही नासावला मग तुम्ही नासावलाय खरं त्याला. आता मी काय ना पैसा अडका पुरवायचा ना त्याला.
हा ये म्हणते तुम्ही बरोबर आहे. आज जर त्याला तुम्ही पैसे दिले नसते तर कशालाही वाईट रस्त्याला लागला असता तो. नाही बरोबर तुम्ही म्हणते बरोबर. त्याला किती पोर आहेत? अहो पोरं काची त्याचं अजून लग्नच होईल नाही. लग्न नाही झालं? नाही हो काय सांगावं लय अवस्था बेकार आहे. त्याला जर असे नाद आहे त्याला कोण पोर देईल सांगा बरं. कोण देणार आहे पोरगी? हा? जर बापा पोलीस स्टेशनला जातो केस करतोय आणि त्याची जुगारची नाद दारूची नाद असं जर सांगितलं पाहून रावळेला कोण पोर दिली याला सांगा ना. हा नाही नाही, ह्याला तर ना पोरगी मिळणंच अवघड आहे बघा. मला तर असं झालंय ना नसता पुरावला तर पुरावला असतात. हा मा नाव घालून राहिला तो आता बस. नाही त्याला येऊ द्याच. त्याला बरोबर आहे ना ह्या बांबूनच आहे ना सरळ करतो मी. बरं करा तुमच्या पद्धतीने तुमच्या कायद्याच्या कचोट्या ते पहा तुम्हाला पटलं तर. आणि बापाच्या विरोधात कंप्लेंट देतात. हा ना पहा ना. अहो या हवालदारांना म्हाताऱ्याला पोलीस स्टेशनला घेऊन यायचं तर मला काला घरी बोलावलं. आता आलोय चल. हो मी काय म्हणतो अहो पाणी बिणी तर घ्या. नाही नाही पाणी नको बरं का. हा? आताच मी येताना पोलीस स्टेशन मधनं पाणी पिऊन आलो होतो. तुम्ही लय दिवसातून आमच्या घराला पाय लागले. नाही असू द्या चालायचं तेवढं. राम राम सर. इकडे ये रे तू. काय इकडे ये. बस इथं खाली. काय हो काय हो अजून मला उलटा विचारतोस का? काय रे हरामखोरा काय काय झालं विचारतोस का अजून? तुम्ही मारते काय? मारतं का? तुझ्या पाया पडू रे. बापाच्या विरुद्ध कंप्लेंट दिलीस आणि तू काय करतोस ती सांगितलं नाहीस. काय केलं मी? काय केलं म्हणजे? मा बाप उलटा पालटा बोलतोय. उलटा पालटा बोलतोय. अरे तू जुगार खेळलास मग तो बाप बोलला नाही तर काय करेल? तुम्ही पाहिलं होते का जुगार खेळत होतो? तुझ्या बापाने पाहिलं ना कोण कोण होता ती. अहो सर तुम्हाला काय सांगू खोटा माणूस आहे हा माझ्याबद्दल. हा खोटा आहे का आणि तू खरा आहेस का? खरं बोल बरं का नाही तर हा बघ दांडा सरळ करीन एकाच दांड्यात. असे दांडे लय पाहिले तसे मी. लय पाहिले अजून उलटा बोलतोयस का? अरे हा माझ्याकडे बघ. काय बघतो बापाकडे? दादा म्हणजे तुम्ही उलट केलं का नियम? मग तो माव कंप्लीट केली ना. केली म्हणजे तुम्ही मला उचकून दिलत ना घरातून. मग उसको दिलतच ना. हो सर काय बोल. तुम्ही माझ्यासारखं बोलू नका. हं? हा काय आहे तुझं म्हणणं सांग. माहीत जमीन जागा हिड मा बापाचं काहीच नाही का मला. नाही बापाचं आहे सर्व तुझंच आहे. जे बापाने कमवलंय ना ते तुझंच आहे. पण तू जर वाईट मार्गाला जात असशील तर बाप कसा काय तुला दिल रे? हो मी वाईट मार्गाला काय गेलो? काय गेला? जुगार खेळतोयस वरनं दारू पितोयस. सर या बा घरात लाईट नव्हती. बर या खाल्ल्या मळ्यातले डीपी जळलेले ना बसलो टाइमपास खेळत आम्ही. पैशावर नव्हतं खेळत सर. पैसा नव्हता खेळत होय. कोण कोण होतं खेळायला? गोगे होता हा कांगणे होता बर. एक मधु कुटी होता. मधु कुठे घुगे आणि कांगणे वय. बर तू एक काम कर माझ्यासोबत चल त्यांची घरं दाखव मला. नाही नाही म्हणजे त्यांना पण आहे ना बरोबर पट्ट्यात घेतो मी. साहेब साहेब काय असं नका करू तुमच्या पाय पडेल. अजिबात पायाला हात लावायचा नाही मूर्खा. अय, तू माझ्यासोबत चल लवकर. सर माल नेऊ नका मी तुमच्या पाया पडेल. पाया अजिबात पडायचं नाही. आणि हे बघ ह्या गंगाराम हवालदाराकडे आहे ना चुकीला माफी नसती लक्षात ठेव. घेऊन जा साहेब. अ, तोच नका नाही रे. ओट लवकर ओट. बरोबर गौशील हा ए, चारी उठतो का का करू सरळ तुला इथंच. दाखव ना त्याचे नाव दाखव ना घर दाखव ना. चल मला घर वय, दाखव. उठ ना. कोणतो मध्यान कोणतो कांगण्या पाव दे ना. आणि गुगे नाही हा? का. चल मला दाखव घर रे. नको अरे ओट लवकर चांगलं सांगतोय तुला गोडीत. कळतं ना एकदा सांगितलेलं. दादा वाचवा ना. काय वाचित तुला माव कंप्लीट करायला गेलता ना तू. दादा हा? तुम्ही मला वाचू शकत नाही. नाही भाऊ वाचू शकत नाही आता. आता सगळ्यांच्या घर दाखीत बसू का? मग दाखवाच लागतील ना. आता त्या मधूच्या घरी कसं आहे कसं आहे त्याची बायको डेंजर आहे तोही डेंजर आहे. जाईन असं ना पोलीस सांग हं? किती डेंजर असले पोलीस लोक सर्व करते बरोबर. या बा आपल्यावरून त्या बिचाऱ्यांना तू का जातो का? अय, जास्त बोलू नको चल. ओ दादा काय
जायचंच हा जाय जाय. पर एक काय ओ सर काय तुमच्या संग येतो हा दादा दादा हळू जरा हळू. तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही हा, काय येऊ नको. तो वाचून नाही राहील पुढे बाई. चल निघ. मावतीला येणार नाही चाल. अरे निघ ना निघ ना चल लवकर. बाकी काय येणार नाही आता वर्षभर बाहेर. हा तेव्हा त्याला हे घडेल ना चमत्कार, तेव्हा त्याला कळ का बाप काय चीज राहते. त्याला बापाची वेळ राहते ना पत्ते डाव, दारू पिऊन येतो काय दमदाटी देतो काय मला. हां आणि महाविरोधात केस करायला गेलाय. अरे पण त्याला कळालं नाही का बाप किती हुशार आहे. हां कोणावर कंप्लेंट करावं काय करावं हे कळालं नाही त्याला. अजून लग्न करायचं तरी सुधारणा आहे ना त्याच्यात. त्याला वाटतं मी लहानच पोर आहे. अरे काय तू, अरे घरातून पैसे काढून येतो जुगार खेळतोय दारू पितोय. हां याचा विचार केला पाहिजे. बरं झालं तो माव कंप्लेंट केली ते ना, तूच जाय आता जेलमध्ये. मला काय करायचं. येशील तवा येशील घरी. मी काय पाहायला येणार नाही आता. चल मग रे बाहेरच आहे.